नमस्कार मित्रांनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा 26वा श्लोक. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. ज्ञानी पुरुषानं कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करून त्यांना कर्मनिवृत्त होण्याचं प्रोत्साहन देऊ नये. उलट स्वतः शास्त्रविहित कर्म उत्तम प्रकारे करत त्यांनाही तसंच करण्यासाठी उत्तेजन द्यावं. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्ञानी पुरुषांनी अतिशय तत्परतेनं आसक्ती विरहित होऊन लोकसंग्रहाची इच्छा धरून कर्म करावीत. आता या श्लोकात ते ज्ञानी पुरुषांनी काय करू नये आणि काय करावं याचं वर्णन करतायत. जे लोक फळाच्या इच्छेनं कर्म करतात ते त्या लोभासाठी तरी तत्परतेनं कार्य करतात, नाहीतर मग ते स्वस्थ बसून राहतील. काही फळ मिळणार नसेल तर मग काम कशाला करायचं असा विचार करून ते काहीच करणार नाहीत. आता अशा लोकांना जर सांगितलं की तुम्ही आधी ज्ञानी व्हा, फळाची इच्छा सोडून द्या, पण काम करत राहा, मग तुम्हाला काही काम करण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला नैष्कर्म्य प्राप्त होईल वगैरे वगैरे, तर मग त्यांच्यावर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता जास्ती असते. त्यांच्या मनात भ्रम निर्माण होऊ शकतो की मग आता काम करण्याची गरजच काय आहे. मग कर्मही नाही आणि ज्ञानही नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर येईल. कर्म न करण्यापेक्षा फळासाठी का होईना पण कर्म करत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्ञानी लोकांनी इतरांना सतत कर्म करत राहण्याचा आदर्श पुढे ठेवावा आणि ते करताना तत्परतेनं आणि काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता पटवून द्यावी. बोलण्यापेक्षा हे करून दाखवलं की त्याचा जास्ती चांगला प्रभाव पडतो. म्हणून ज्ञानी पुरुषांनी स्वतः शास्त्रविहित कर्म उत्तम प्रकारे करत इतरांनाही तसंच करण्यासाठी उत्तेजन द्यावं. हे समजावून सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे सायसे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. म्हणजे अरे अर्जुना, जे बालक मोठ्या प्रयासानं आईच्या अंगावरचं दूध पितं त्याला जर पचायला जड असलेली पक्वान्नं दिली तर ते कसं बरं खाऊ शकेल. आणि त्याला जर असं सांगितलं की खायचं असेल तर हे पचायला जड असलेले पदार्थ खा, नाहीतर काहीच घेऊ नकोस, तर मग त्याच्यावर त्याचा विपरीत परिणामच होईल. त्याऐवजी ते बालक जे करत आहे त्याला प्रोत्साहन देत हळूहळू योग्य वेळी त्याला थोडं इतर अन्न द्यावं आणि त्याच्या शरीराला ती सवय लावावी. एकदा ती सवय लागली की आपोआपच ते जड अन्न त्याला पचायला लागेल. तसंच सामान्य किंवा अज्ञानी लोकांचं आहे. त्यांना प्रोत्साहनाची आणि आदर्श घालून देण्याची गरज आहे की जी फक्त ज्ञानी लोकच प्रभावीपणे करून दाखवू शकतात. त्यांची ती जबाबदारी आहे. मित्रांनो,
हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. न बुद्धिभेदं जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. मित्रांनो, पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.